हाय गाईज, चला तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची। त्यासाठी मी ते टोमॅटो कट केलेले आहेत, अद्रकचे असे छोटे छोटे कट मारले आहेत, कांदा घेतलेला आहे आणि शिमला मिरची अशी बारीक कट करून घ्यायची आहे। चला तर आपण ह्याला फ्राय करून घेऊया, म्हणजे असं लाल रंग येऊपर्यंत ह्याला भाजायचे आहे। लसणाच्या कांड्या पण घेतलेल्या आहेत मी। हे सगळं असं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे, ब्राऊन कलर येऊपर्यंत। अशा पद्धतीने जर शिमला मिरचीची रस्साभाजी केली तर चव खूप छान येते। तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा, तुम्हालाही आवडेल अशा प्रकारे भाजी केलेली। ती टेस्ट न्यारी वेगळीच असते। हे पहा, मी असं ब्राऊन कलर येऊपर्यंत ह्याला ब्राऊन केलेलं आहे। जास्तही ब्राऊन कलर नाही हे करायचा, नॉर्मल झालं तरी ठीक आहे। आणि मी आता ह्याला ग्राइंड करून घेत आहे। मी ह्याला मिक्सरला ग्राइंड करून घेत आहे। चला तर आपण आता ग्राइंड करून घेऊया। हे अशा प्रकारे प्युरी बनवून घ्यायची आहे, ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। चला तर मग मी भाजी बनवायला घेत आहे। त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे। मोहरी घालायची आहे। थोडेसे जिरे पण टाकायचे आहेत। आणि आपण इथे जी पेस्ट बनवून घेतली होती टोमॅटो अद्रकची, ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। तेलामध्ये तळल्या जातं मस्त प्रकारे। याच्यामध्ये मी चवीनुसार तिखट टाकते, लाल। चवीनुसार गरम मसाला पण टाकते। तुम्ही फक्त लाल तिखटचीच बनवतात, पण मला दोन्ही तिखट टाकलेली भाजी आवडते। थोडेसे धने पावडर पण टाकते आणि भाजीला चव खूप वेगळीच येते। तुम्ही पण ट्राय करा। थोडीशी हळद पण ॲड करते मी। मला मस्त प्रकारे असं मिक्स करून हलवायचे। चांगल्या प्रकारे तळून द्यायचं आहे म्हणजे भाजीला चव चांगली येते। आणि मला प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता हा आवडतोच, म्हणून मी कढीपत्ता पण ॲड करते। कढीपत्त्याने भाजीला वास पण छान लागतो आणि चव पण थोडी वेगळीच येते। तो मी टाकते कढीपत्ता, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू, तुमच्या चवीनुसार। मला असं ऑइल सुटेपर्यंत थोडंसं थांबायचं, 1-2 मिनिट। मस्त प्रकारे ऑइल सुटलेलं आहे, तर याच्यामध्ये मी शिमला मिरची ॲड करते, छोटी कट करून घेतलेली। चवीनुसार मीठ घाला। आणि इथे मी पाणी ॲड करते, म्हणजे जास्त प्रमाणात पाणी टाकणार नाही, अंगापुरताच रस्सा बनवणार आहे। अंगापुरता म्हणजे हे अशा प्रकारे अंगापुरता। चला तर आपली भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मस्त अशी तरी आली आहे। याच्यावरनं मी आता कोथिंबीर टाकून घेत आहे।